एकंदरीत पक्षांतर्गत निवडणुका या आता दुर्मिळ व्हायला लागल्यात अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे पक्षांमध्ये घराणेशाही त्याच्याच बरोबर श्रीमंताचा पक्ष अशीच प्रतिमा व्हायला लागलेली आहे। कार्यकर्त्यांना पक्षामध्ये त्यांचं मत मांडण्याची संधी आहे असं आता वाटत नाही आणि म्हणून पक्षांतर्गत निवडणुका ह्या आपण सुरुवात केल्या पाहिजे। महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही सुरुवात केलेली आहे। निवडणूक ही अध्यक्षपदासाठी निवडणूक आहे आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्र कार्यकारिणी जी आहे त्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या 12 सदस्यांसाठी आहे। अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार आलेले आहेत आणि 12 महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यांसाठी 25 उमेदवारांनी फॉर्म भरलेत अशी परिस्थिती आहे। पक्षाच्या स्ट्रक्चर प्रमाणे 3 प्रकारचे सदस्य आहेत। एक आजीवन सदस्य आहे, एक हितचिंतक सदस्य आहे आणि तिसरा हा कार्यकर्ता म्हणून सदस्य आहे। या तिघांनाही मतदान करण्याचा अधिकार आहे। 30 तारखेला मतदान पार पडलं। एकंदरीत 8,000च्या वरती या तिन्ही कॅटेगरीजमधल्या लोकांनी मतदान केलं। आज काउंटिंग सुरुवात झालेली आहे। अध्यक्षांची एक वेगळी मतपत्रिका आहे आणि 12 कार्यकारिणी सदस्य जे आहेत त्यांची वेगळी मतपत्रिका आहे। काउंटिंगची प्रक्रिया अशी आहे की दोन्हीही मतपत्रिका वेगवेगळ्या केल्या जातील। त्या वेगवेगळ्या केल्यानंतर 12 महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य जे आहेत त्यांची मतमोजणी पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर अध्यक्षपदासाठी जे 3 उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी होईल। मी असं मानतोय की दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत काउंटिंग ही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। आताच एक मोठी बातमी समोर येते आहे। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे। 30 जुलैपासून राज्यामध्ये लागू होणार आहे काय? आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये। का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला सरळ मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। सरकार यावरून काय करू पाहत आहे, तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या काळामध्ये जी भांडणं होती, एक वर्ग विष्णूला मानणारा होता तर दुसऱ्या बाजूला विष्णूला विरोध करणारा होता। हे आता पुन्हा भांडण सुरुवात करणार आहे। रामानंद सागर यांनी महाभारत आणि रामायण याच्यावरती सिरीज काढली होती। आजही सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका जिवंत आहे असं माझा अंदाज आहे। डोळ खात पडलेली आहे। त्या याचिकेचा सार असा होता की कुठल्या देवाने कुठल्या देवासमोर झुकलं पाहिजे आणि ते दाखवल्यामुळे आमच्या भावना दुखवल्यात आणि त्याच्यामुळे
कोर्टाने कारवाई करावी अशा रीतीची ती पिटिशन होती. आता ही हिंदूंमधलीच पिटिशन आहे. त्याच्यामुळे मी असताना मानतोय की हे जी जुने भांडणं काळाच्या ओघामध्ये मिटलेली आहेत ती पुन्हा आता उकळून सरकार काढते का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. सर, दुसरी एक राजकीय माहिती समोर आलेली आहे. सामनामध्ये तशी स्थापना झालेली आहे की मोदींनी आता फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलेलं आहे. मी त्या सामन्याच्या कुठल्याही बातमीवरती भाष्य करत. E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि प्युअर पेट्रोल लोकांना या संदर्भात कळलं पाहिजे. यासाठी अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढतायत. आपल्या पक्षाची भूमिका या संदर्भात काय आहे आणि शासन लोकांची फसवणूक करते का? इथेनॉलच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार? एक लक्षात घ्या की ब्राझीलने हे पहिल्यांदा सुरुवात केलं. ब्राझीलने पहिल्यांदा ही सुरुवात केली. जी अडचण आपल्याला दिसते तीही ब्राझीलला आली. ब्राझीलने असताना त्यांच्या गाडीमधलं इंजिन अमुक तमुक सगळं जे आहे ते बदललं आणि त्याच्यानंतर त्यांनी वापरायला सुरुवात केली. आता असताना सरकारने मान्य केले की इंजिनचं गॅस्केट जायला लागलेलं आहे. त्याच्याच बरोबर असताना पाणी असल्यामुळे टाकी जी आहे ती टाकी सडायला लागली आहे, याच्याबद्दल अजून त्यांनी कबूल केलेलं नाही. तेव्हा गॅस्केट जाणं म्हणजेच इंजन सीज होणं हा त्याच्यातला महत्वाचा प्रकार आहे. त्याच्यामुळे शासनाने जे आहे त्याच्यावरती पुनर्विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्याकडे टेक्नॉलॉजी येत नाही तोपर्यंत त्याच्या वापरण्यावरती बंदी आणली पाहिजे अशी आमची पक्षाची भूमिका आहे. ज्या पद्धतीने लाठीचार्ज जो आहे तो दिल्लीमध्ये झाला, अनेक मुलींना जे आहे ते मारलं गेलं, कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी जी आहे ती मागितली पाहिजे असं मागणी होताना पाहिलं. म्हणजे माफी नाही, माझ्या अंदाजानं केस मला जी काही माहिती येते त्याच्यावरनं असणारं नव्यानं केसेस दाखल करायला सुरुवात केलेली आहे. फेस रेकग्नायझेशन करून केसेस दाखल केलेले आहेत आणि माफी बिफी तर सोडू दे, सरकार कधी मागणारच नाही, पण केसेस दाखल केल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत मला चित्र दिसते. कारण का हे जे RSS आहे हे खुनशी आहे. हे काही हे स्वतःच्या धर्माच्या लोकांना सुद्धा जिथे विचारत नाहीत, मानत नाहीत, तिथे ते दुसऱ्यांना मानतील अशी असणारी परिस्थिती नाही. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. 2019ला कुठेतरी पॉलिटिकल स्टँड आम्ही घेऊ असं अभिजित दिपके आता बोलताना पाहायला मिळतं. दुर्दैव असं आहे की अभिजित दिपकेला अजून माहिती नाही आणि कळलं नाहीये की जोपर्यंत राहुल गांधी आहे तोपर्यंत हा बदल मला शक्य दिसत नाही. कारण का 2019ला जर त्यांनी आम्हाला जर घेतलं असतं आणि वंचित बहुजन आघाडीला जे अगोदरपासून बाहेर ठेवतात आहे ते डिक्टेशन सुद्धा बीजेपी RSS बीजेपी मार्फत येत आहे काँग्रेसला, असा माझा आरोप आहे. खरं तर मोदी म्हणतायत की मी विद्यार्थ्यांना माफ केलं, मात्र प्रत्यक्षात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची देखील त्यांना भेट घेतलेली नाही. तर दुसरीकडं केसेसच्या बाबतीमधला मी जसं म्हणालो की हे खुनशी सरकार आहे. RSSची विचारसरणी हीच खुनशी आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थ्यांवरती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. करू का? शेवटचा प्रश्न, ज्यावेळेस गणेशोत्सवाचा विषय येतो त्यावेळेस कोकणात जाणाऱ्यांच्या संख्येचा प्रश्न असतो आणि अशा वेळी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा देखील विषय येतो. अनेक वर्ष तुम्ही देखील पाहताय राज ठाकरे आता 1-2-3 दिवसात दौरा करणार आहेत. आपली काय भूमिका आहे, मुळात तिथं काय होतंय आणि कशामुळे अडचणी येत असं? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की चोरांचं सरकार आहे, वसुलीचं सरकार आहे.
त्याच्यामुळे नवीन काही आहे. आणि जे बघायला जाणार आहेत ते असणारे त्यांची पाठी राखीत आहे. काही त्याच्यामध्ये आहे नवीन.